नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद डोंगरे भूमी बायोऑर्गॅनिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं गार्डन दाखवणार आहे आणि या गार्डनमध्ये जे विविध प्रकारची झाडं आहेत, फळझाडं आहेत, फुलझाडं आहे, काही औषधी झाडं आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही माझ्या या भूमी बायोऑर्गॅनिक्स चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे सेंद्रिय शेती आणि बगीचा याबद्दलची माहिती तुम्हाला नियमितपणे त्या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, आता आपण माझ्या घराच्या टेरेसवर आहोत आणि टेरेसवर आताच तुम्ही बघितलं की छान अशी बाग आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, सगळ्यात आधी हे एक ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे ड्रॅगन फ्रूट हे चांगलं असं अवाढव्य ड्रॅगनसारखं वाढलेलं आहे आणि याला चांगली फळं या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही जर बघितलं तर याला आता फळं आलेली आहे. ॲक्च्युली हा याचा दुसरा बहार आहे. याच्या आधी याला जुलै ऑगस्टमध्ये एकदा फळं 15-20 फळं एवढ्या झाडाला येऊन गेलीत आणि त्यानंतरचा हा दुसरा बहार आहे की त्यामध्ये आता ही फळं आलेली आहेत. हे जे झाड आहे हे निवडुंगे वर्गातील आहे आणि याला पाणी खूप कमी लागतं, मात्र ऊन याला भरपूर प्रमाणात लागतं, म्हणून हे उन्हात ठेवणं आवश्यक आहे. याला जे फळं येण्याचा कालावधी आहे तो साधारण पावसाळा ते हिवाळ्याची सुरुवात या दरम्यान असतो, म्हणजे जून ते नोव्हेंबर दरम्यान असतो. आणि याला सुरुवातीला ब्रह्मकमळासारखं एक फूल येतं आणि त्या फुलानंतर पुढे हे असं फळ तयार होतं. तर या ठिकाणी मी एक फळ तुम्हाला आता तोडून दाखवतो. तर हे ते फळ आहे, हे बघा, छान असं एक ड्रॅगन फ्रूट. तुम्ही जर बघितलं तर हे बाहेरनं लाल आहे आणि आतून हे व्हाईट आहे, पांढरं आहे. तर अशी छान रसाळ फळं याला लागलेली असतात. तर आता पुढे या ठिकाणी तुम्हाला अजून दाखवतो की या ठिकाणी जर बघितलं तर हा एक सोनटक्का आहे. हे सुगंधी फुलझाड आहे आणि या ठिकाणी आता याला कळ्या आलेल्या आहेत. या कळ्या सकाळी उमलतील आणि असे 3 पाकळ्या या ठिकाणी त्या फुलाला येतात आणि छान असा मंद सुगंध या ठिकाणी त्याला येतो. तर हे आहे सोनटक्का, हे फुलझाड आहे. त्यानंतर हा जो वेल आहे, हा कुंडीत सुरुवातीला मी एक मधमाशीला आकर्षित करण्यासाठी एक कोरल वाईन, जर तुम्ही जवळून बघितलं तर याला आईस्क्रीम वेल असंही म्हणतात. तर हा कोरल वाईन लावला होता. याला मधमाशा छान आकर्षित होतात. त्यानंतर पुढे जर आता जसं जाऊ तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी हे खाऊचं पान आहे. तर हे पान औषधी आहे. इथे हा चिनी गुलाब आहे, पिवळा, पांढरा, त्याच्यानंतर लाल. तर छान असा चिनी गुलाब आहेत. इथे जर बघितलं तर हे ऑफिस टाईम आहे, पिवळा आहे, गुलाबी आहे. त्याच्यानंतर तिथे छान अशी फुलं त्या ठिकाणी आलेत. मी काय केलं आहे की ही सगळी जी झाडं आहेत ती साधारण 50 लिटरचा ड्रम असतो किंवा 20 ते 22 इंचची जी कुंडी असते त्यामध्ये लावलेली आहेत आणि याला खालनं ह्या ड्रमला होल ठेवलेली आहेत. साईडनं एवढ्या उंचीवर पण होल ठेवलेली आहे आणि यात माती ही कमीत कमी भरलेली आहे. माती ही जवळपास नाहीच. तर हे जे आहे हे सीताफळाचं झाड आहे. हे आत्ताच एक 5-6 महिन्यापूर्वी लावलेलं आहे, त्यामुळे त्याची अजून वाढ होते. याला अजून काही फळं आलेली नाहीत. त्यानंतर इथे जर बघितलं तर हे पेरूचं झाड आहे. तर या पेरूच्या झाडाला हे लावून साधारण एक वर्ष झालं असेल. त्याची वाढ चांगली, याला फळं येऊन गेलेली आहेत, मात्र त्याची वाढ ही चांगली अजून व्हावी, त्यामुळे मी आता त्याचे साधारण ही फळं त्या ठिकाणी तोडून टाकली. तुम्हाला जर बघायचं असेल तर जे तोडलेली फळं आहेत त्याच्यानंतर पालापाचोळा, हे बघा, ही फळं ही अशी तोडून मी या ठिकाणी टाकली. तर तोडलेली फळं, पालापाचोळा याचं हे एक सेंद्रिय कर्ब आहे फुकटचा. तर त्याचं जैविक आच्छादन मी या ठिकाणी कुंडीमध्ये करत असतो. हा पालापाचोळा जाळत नाही, त्याच्यानंतर तो पेटून दिला जात नाही, तो फेकून दिला जात नाही, तो याच ठिकाणी कुंडीत टाकला जातो. ते टाकल्यामुळं काय होतं की या ठिकाणी चांगलं एक जैविक आच्छादन होतं, पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, गवताची वाढ होत नाही आणि नंतर तो कुजून त्याचं छान असं खत तयार होतं आणि भुसभुशीतपणा राहतो. त्यानंतर हा जो आहे हा एक आईस्क्रीम वेल आहे. हा खालनं तळमजल्यावरून जमिनीत लावून हा मी इथे मांडवावर असा या ठिकाणी घेतलेला आहे. हे आईस्क्रीम वेलचं वैशिष्ट्य असं की याला मधमाशा ह्या खूप छान आकर्षित होतात. याच्यात त्यांना
मध आणि परागकण मोठ्या प्रमाणात मिळतात. तर आपल्याला जर मधमाशा पॉलिनेशनसाठी परागीभवनासाठी आकर्षित करायचं आहे तर असा वेल तुम्ही लावू शकतात. त्यानंतर इथे हे जर बघितलं तुम्ही तर हा सोलरवर चालणारा, सौर ऊर्जेवर चालणारा प्रकाश सापळा आहे, ज्याला सोलर इन्सेक्ट ट्रॅप म्हणतात, सोलार लाईट इन्सेक्ट ट्रॅप. तर याच्यामध्ये थोड्या वेळाने सूर्यास्त झाला की यात सेन्सर आहे. सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडल्यानंतर काय होतं की जी रसशोषक किडी आहेत, मावा, तुणतुडा, पांढरी माशी, तर यासारख्या रसशोषक किडी ह्या झाडांवर अटॅक करतात. तर त्यांना आकर्षित करण्यासाठी हा सापळा आहे. याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि एक पिवळा लाईट, येलो लाईट असे लाईट आहेत LED चे. तर ते सूर्यास्तानंतर तो स्वतः चालू होतो. ते किडे त्याकडे आकर्षित होतात आणि ह्या पाण्यामध्ये मरतात. तर सकाळी सूर्योदय झाला की तो पुन्हा स्वतःहून बंद होतो. त्यानंतर इकडनं जर बघितलं आता आपण तर हे बघा, एकाच्या छोट्या ग्रो बॅगमध्ये हे एक ड्रॅगन फ्रूट लावलं होतं आणि हे साधारण याचं पहिलंच वर्ष आहे. मी लावून याला साधारण एक मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही फक्त काडी लावली होती. ड्रॅगन फ्रूट हे कटिंगने येतं. ही कुठली काडी जर तुम्ही या ठिकाणाहून तोडली, फळ असलेली किंवा नसलेली चांगली हिरवीगार काडी जर तिथून कुठूनही तोडली, ती थोडी साळून घेतली, त्याला कोरफड वगैरे हळद थोडं लावून जे अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल आहे जर तुम्ही जमिनीत खोचली, चांगलं पाणी घातलं तर त्याचे हे असे एकाला एक पान फुटत चालतं आणि ड्रॅगन फ्रूट वाढत चालतं. याला आधाराची गरज आहे. जर हे भिंतीजवळ असेल आणि आपण आधार दिला नाही तर ते भिंतीला याच्या मुळ्या चिकटलेल्या असतात. मी इथे या ठिकाणी याला पाईपच्या सहाय्याने आधार दिलेला आहे. आता हे वरती गेलं की पुन्हा मी या ठिकाणी त्याला खाली सोडणार आहे. तर यालाही चांगली अशी फळं या ठिकाणी लागलेली तुम्हाला दिसू शकतात. हे जे आहे हे एक शेवंतीसारखं दिसणारं पण फॉरेन स्पेसीज आहे, बाहेरचं आहे. याला डेझी म्हणतात. तर याला वर्षभर अशी फुले येतात. याचं वैशिष्ट्य असं की याची पहिली जी स्टेज आहे ती ही छोटी असते, त्यानंतर ही दुसरी स्टेज, त्यानंतर ही तिसरी स्टेज आणि ही चौथी स्टेज आहे. बघा, याला फुलं येऊन गेलेले आहेत, फुलं सुकलेत, म्हणजे आता ही काडी सुकणार आहे, ती मरून जाणार आहे. तर सुकल्यानंतर ही काडी मी या ठिकाणी कट केली की तिथे परत नवीन फुटवे फुटतात. नवीन फुटव्यांचं असं झुडूप तयार होतं. त्या झुडपापासून असे काडीवर येते, त्याला फुलं येतात आणि फुलं सुकली तर ती काडी सुकून जाते. याला फक्त एकच आहे की याला फुलं सुकल्यानंतर कटिंग करणं आवश्यक आहे. तर हे डेझी, याच्यात पांढरा, त्याच्यानंतर हा असा जांभळा आणि एक गुलाबी रंग त्या ठिकाणी येतो. इथे बघा, हा गुलाबी रंग आहे, हा पांढरा रंग आहे आणि हे सुकलं आहे आता. तर हे याची कटिंग करणं, इथनं कट केलं की ते पुन्हा नव्याने फुटेल. ते आहे डेझी. आता पुढे जर आलं तर या ठिकाणी तुळस आहे. इथे बघितलं मी काय केलं आहे, घरामध्ये एक जुनं जातं आमच्याकडे जे पडलेलं होतं वापरात नसलेलं, ते या ठिकाणी ठेवलं आणि ते जातं, ही तुळस, त्यानंतर हे जी बरणी आहे लोणच्याची ही अशीच पडलेली होती. तर त्या ठिकाणी मी शोसाठी, दिखाव्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या ठिकाणी या कुंडीमध्ये एक लँटेनाचं झाड होतं, ते आता कटिंग केलं आहे मी. त्याला परत हळदी कुंकू जे तुम्ही म्हणतात की ज्याला पिवळी आणि लाल अशी छोटी फुलं येतात, ते झाड आहे. त्याची कटिंग केली. कटिंग केल्यानंतर हे बघा, इथं जुनं खोड आहे, तर नवीन या ठिकाणी ते फुटलेलं आहे. त्यानंतर हे एक जास्वंद आहे. हे जास्वंद वेगळ्याच रंगाचं आहे. हे याची जी फुलं आहे ती गोल्डन कलरची, सोनेरी रंगाची आहे. तर हे ग्राफ्टेड जास्वंद आहे. देशी याच्यावर बाहेरील जास्वंद आणून त्याचं ग्राफ्ट केलेलं आहे. यालाही 12 महिने फुलं असतात. त्याच्यानंतर हे फायर क्रॅकरचं झाड, जसे फटाक्याचे फायर्स बाहेर पडतात तर त्यासारखं हे एक झुडूप या ठिकाणी आहे. याला 2 प्रकारची फुलं आहेत. इथे बघतात तर लाल फुलं आहेत, पांढरी फुलं आहे आणि याला असा मंद सुगंध त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळं याच्यातील रस पिण्यासाठी छोटे पक्षी, मधमाशा याकडे चांगले आकर्षित होतात. त्यानंतर हा वेल आहे. हा वेल आपण खालनं तळमजल्यावरून जमिनीतून या ठिकाणी आणलेला आहे आणि या ठिकाणी या वेलाला पॅशन फ्रूट म्हणतात, रसनाची फळे म्हणतात. आता जर मी तुम्हाला एक फळ
याचं जे मोठं आहे ते तोडून दाखवतो. तर इथे बघा एकदम छान असं पिकलेलं हे रसनाचं पॅशन फ्रूटचं फळ आहे. आणि माझा याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे की हे फळ काय असतं, त्याचं महत्त्व काय आणि ते खाल्लं कसं जातं, त्याचे फायदे काय. तर बघा जवळपास पेरूच्या आकाराचं हे पॅशन फ्रूट या ठिकाणी लागलं आहे. आणि जर इथे तुम्ही बघितलं हे पॅशन फ्रूट तर मोठ्या संख्येने या ठिकाणी 5-50 पॅशन फ्रूट या ठिकाणी लागले मोठे. आणि खाली पण ते जर इकडून तुम्ही बघितलं पुढे जाऊन तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर हे आहे पॅशन फ्रूट. तळमजल्यावरनं आपण या ठिकाणी त्याला वरती आणलेलं आहे. हे जे झाड आहे याला म्हणतात गंधराज अनंता, थाई अनंत. याचं वैशिष्ट्य असं की याला जे फुलं येतात त्याचा पहिल्या दिवशी रंग हा पांढरा असतो, दुसऱ्या दिवशी त्याचा रंग पिवळा होतो आणि तिसऱ्या दिवशी गर्द नारंगी होऊन ते फूल 4थ्या-5व्या दिवशी सुकून जातं. तर असं रंग बदलणारं हे अनंताचं झाड आहे. इथे जे बघताय तुम्ही आता हे जे आहे हे एक विशेष झाड या ठिकाणी माझ्या गार्डनमध्ये आहे आणि हे आहे सफरचंद. आता प्रश्न असा पडला असेल तुम्हाला की आपल्या संगमनेर सारख्या ठिकाणी का जे अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे त्यासारख्या ठिकाणी हे सफरचंदाचं झाड या ठिकाणी आलं कसं. मित्रांनो हे जे झाड आहे हे आता 2.5 ते 3 वर्षाचं झालेलं आहे आणि याला ऑलरेडी एकदा फळं येऊन गेलेली आहेत. याचा फळांचा सीझन असतो मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान आंब्यासारखा. आणि याला जो बहार येतो तो साधारण डिसेंबर, जानेवारीमध्ये याला ऑक्टोबर हीटचा ताण बसला की फुलं येतात. याला एवढ्या कुंडीमध्ये मागच्या वेळेस 15 ते 20 फळं ही चांगली चेंडूच्या आकाराची ही फळं, लाल जर्द फळं सफरचंदाची आली होती. ही जी व्हरायटी आहे ही हर्मन 99 आहे आणि हर्मन 99 ही उन्हाळ्याच्या प्रदेशात येणारी व्हरायटी आहे. तर आता थोड्याच दिवसामध्ये याला चांगला असा बहार येईल आणि काडी चांगली मॅच्युअर झालेली आहे तर त्याला पुन्हा चांगली फळं लागतील. आता पुढे या ठिकाणी जर आले तर हा आहे गुलाब, देशी गुलाब आहे हा. याला छान अशी फुलं येतात आणि ती फुलं आता याची कटिंग केली त्यामुळं पण या ठिकाणी जर बघितलं तर कळ्या यायला सुरुवात झालेली अशी इथं बघू शकतात. तर जेवढी जास्त कटिंग करू तेवढे जास्त फुटवे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्त हे दिसेल. आता पुढचं जे झाड आहे हे एक स्टार फ्रूट नावाचं झाड आहे. तर याला स्टार फ्रूट का म्हटलं जातं की याला जी फळं येतात, मी एक फळ तुम्हाला तोडून दाखवतो. ही जी फळं आहेत ह्या फळाला जर आपण काप दिला असा उभा तर ते चांदणीसारखा स्टारसारखा आकार येईल. तर त्यामुळे त्याला स्टार फ्रूट म्हणतात. स्टार फ्रूट हे याच्याहीपेक्षा अजून याचा आकार भरपूर वाढेल आणि पिवळा रंग झाला की ते पिकलं की ते खाण्यासाठी असं आंबट गोड छान असं रसाळे फळ लागतं. या फळाला देखील आत्ता खूप बहार आलेला आहे. जर तुम्ही बघितलं असे फुलं दिसत आहेत या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात ही फळं लागलेली आहेत. तर याचं वैशिष्ट्य असं या झाडाचं, याची जी फुलं आहेत त्याच्यावर परागकण आणि मध हे मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे त्या ठिकाणी मधमाशा मोठ्या प्रमाणात येतात. हा या ठिकाणी पेरू आहे. तर हा पेरू हा साधारण 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा झाला आहे आणि त्या ठिकाणी आपण काय केलं आहे की याची वाढ चांगली व्हावी म्हणजे 1-2 वेळेस त्याला बहार येऊ दिला, एक 4-5 फळं येऊन गेलीत, पण त्यानंतर मी त्याची इथून पुढे फळं येऊ दिली नाही की जेणेकरून याची वाढ चांगली होईल. आता या ठिकाणी जर बघितलं तर पुन्हा याला बहार चालू झालेला आहे. आता मात्र बहार हा मी चांगला धरेल. याची फळं ही चांगली मोठ्या आकाराची होतात आणि गोड रसाळ असतात. तर हा जो आहे हा पेरू. त्यानंतर जर पुढे आले या ठिकाणी इकडे जर बघितलं तर इथे एक झाड आहे. ही कुंडी जर तुम्ही खालनं बघितली तर साधारण ही कुंडीची उंची आहे 2 फूट आणि त्यामध्ये हे झाड जे वाढलं आहे ते 2 फुटाच्या उंचीत 5.5 फूट उंचीचं हे अंजीरचं झाड वाढलं आहे. तर हे अंजिराचं झाड बघितलं तर तुम्ही इकडनं येऊन जवळून बघा या बाजूने. तर याला हे एक 2 वर्षाचं झाड आहे
चांगली फळं या ठिकाणी लागलेली आहेत बघा, मोठ्या प्रमाणात 1 2 3 4 अशी भरपूर फळं या ठिकाणी लागली, कुंडीत लावलेलं. तर हे फळं पक्षी खात असतात आणि आम्ही तोडत असतो. तर हे बघा, हे जर फळं बघितलं, एक छान असं अंजीर या ठिकाणी हे तयार झालेलं आहे. हे तुम्हाला फोडूनही दाखवतो. तर हे बघा, एकदम छान मधुर रसाळ असं अंजीर या ठिकाणी इथे फळ खाण्यासाठी उपलब्ध आहे. हे जर फळ तोडलं नाही तर पक्षी त्या ठिकाणी खातात. हे बघा, हे पक्ष्यांनी खाल्लेलं अंजीर आहे. तर ते त्या ठिकाणी पडलं आहे. त्यानंतर पुढे इथे जर बघितलं, हे जे झाड आहे, तर हा आलमंडा, चॉकलेटी रंगाचा आलमंडा आहे. तर हे एक झुडूपवर्गीय छोटंसं असं झाड आहे. ते काठीच्या साहाय्याने आपण या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याला अजून फुलं आलेली नाहीत, तर पुढच्या सीझनमध्ये येतील. इकडे जर आलात पुढे, तर हे डाळिंब आहे. भगवा व्हरायटीचं आहे डाळिंब आहे. हे बघितलं तर तेवढ्याच उंचीच्या कुंडीमध्ये, 2 फुटाच्या उंचीच्या कुंडीमध्ये 22 इंच ही कुंडी आहे, त्यात आपण लावलेलं आहे. याचं वैशिष्ट्य बघा, जो बागेमध्ये पालापाचोळा तयार होतो, काड्या असतील, पानं असतील, फळं फुलं जे गळून पडलेली, ते फेकून न देता आपण त्याचं मल्चिंग या ठिकाणी करतो. आणि असं छान असं मल्चिंग या ठिकाणी होतं. ते भुसभुशीत, जर याची माती जर बघितली तुम्ही, तर एकदम अशी भुसभुशीत माती या ठिकाणी आहे, सहज निघते. जवळून जर बघितलं तर या ठिकाणी बघा, आता ही माती मी उकरून दाखवतो आहे बघा, मी काहीच ताकद न लावता सहज ही माती निघते. तर अशी छान भुसभुशीत माती या मल्चिंगमुळे या ठिकाणी तयार झालेली आहे. तर हा जो आहे, हा भगवा जातीचा डाळिंब आहे आणि यालाही साधारण एक वर्ष झालं लावून. याची वाढ चांगली व्हावी म्हणून मी गेल्या 3-4 वेळेस याला आलेल्या कळ्या ह्या तोडून टाकल्या होत्या आणि 15 दिवस मी बाहेर होतो. तर काल आल्यानंतर बघितलं तर याला मोठ्या प्रमाणात आता कमीत कमी 30-40 कळ्या चांगल्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. तर या कळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण्याचं कारण म्हणजे ही माती, त्या मातीत असणारा सेंद्रिय कर्ब, त्याला दिलेली सेंद्रिय जी खतं आहेत, त्यामध्ये मी गांडूळ खत वापरतो, निंबोळी पावडर, प्रोम वापरतो, मासळी पावडर वापरतो. तर त्यामुळे त्या ठिकाणी जी खतांची कार्यक्षमता या सेंद्रिय कर्बामुळे वाढलेली आणि मोठ्या प्रमाणात अशी फळं लागलेली आहेत. आता ही फळं एवढ्या छोट्या वयाच्या झाडाला लागत आहेत, मोठ्या प्रमाणात लागत आहेत आणि ती टिकून आहे. इथे फळं ही किंवा कळ्या हे गळत नाही. याचं कारणच आहे की ती झाडामध्ये ताकद एवढी आहेत, त्यामुळं ते ही सगळी कळ्या त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. जर पुढे जर याला खूपच लोड आला, सगळी फळं वाढली, तर मी काही जी छोटी कळ्या असतील किंवा छोटी फळं असतील, मी त्या ठिकाणी ते काढेल आणि एक 20-25 फळं याला 1 महिना 1.5 महिन्यामध्ये चांगली तुम्हाला लागलेली दिसतील. आता पुढे जर आलं इकडे, तर इथे हा आवळा आहे. हा आवळा हे एक साधारण 1.5 ते 2 वर्षाचं वयाचं झाड आहे आणि याला फळं जी लागतील अजून त्याला 2-2.5 वर्ष लागतील. तर हा आवळा व्हिटॅमिन सीचा एक चांगला सोर्स आहे. याला फळं ही खूप म्हणजे उशिरा लागतात, त्यामुळं अजून 2 वर्ष झाले तरी त्याला फळं लागलेली आणि याची वाढ झाली. तर इथे जर बघितलं, एक ट्रॅप मी त्या ठिकाणी लावलेला आहे. तर असं लिहिलेलं आहे, फ्रूट फ्लाय ट्रॅप, म्हणजे फळमाशी सापळा. तर तिथे एक कामगंध असतो, फेरोमेन असतो आणि जी फळमाशी असते, जर फळ तयार झालं, पिकलं की त्याला डंक करते आणि आतमध्ये अंडी घालते. आपण जर असं फळ कापलं तर आतमध्ये बघितलं तर आपल्याला अंडी किंवा अळ्या दिसतात. कामगंध सापळ्याच्या साहाय्याने असे जे पतंग आहेत फळमाशीचे, ते आपण त्या ठिकाणी आकर्षित करतो. आता या ठिकाणी जर बघितलं, हे जर झाड आहे, याची उंची बघा तुम्ही. याची जर उंची बघितली तर कमीत कमी हे झाड 9 ते 10 फुटापर्यंत चांगलं वाढलेलं आहे. आणि हे तुतू, ज्याला मलबेरी असं म्हटलं जातं, तर तूत असं हे झाड आहे. आणि याची कटिंग व्यवस्थित केलेली. कटिंगचं वैशिष्ट्य बघा, मी कटिंग कशी करतो. झाड ज्यावेळेस छोटं असतं तर त्याला फांद्या या खालीच असतात. जसं जसं हे झाड वरती जाईल
तर खालच्या फांद्या शक्यतो या कट केल्या पाहिजे. झाडाला साधारण 2.5 ते 3 फूट उंचीपर्यंत कोणत्याही प्रकारची फांदी नको. त्याने काय होतं की खालनं हवा खेळती राहते, तिथे ऊन सूर्यप्रकाश जातं, त्यामुळे ही कीड कमी लागते. जर खालीच जर त्याचा पसारा झाला तर कीड मोठ्या प्रमाणात लागेल. मग मी काय करतो, झाड जसं हळू जाईल वर, तुम्ही जर जवळून बघितलं तर जसं वर जाईल तर तशा ह्या फांद्या, ह्या ज्या फांद्या आहेत इथे बघा, ह्या मी कट करत गेलेलो आहे. इथनं झाड वाढलं की वरची फांदी कट करायची, वरची फांदी कट करायची, आणि त्याला असा विशिष्ट एक आकार आलेला आहे बघा, छान असं दिसतंय. आता याचे जर फळं बघितलं, यालाही फळं लागलेलीत, या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे तुतूचे किंवा तुतीचे फळं आहेत, हे बघा, अजून ती मोठी व्हायची आहेत आणि छान. याला मलबेरी म्हणतात, रसाळाशी ही मलबेरी आहे आणि रेशीम किड्यांना याची पानं खाद्य म्हणून वापरली जातात. तर असं आहे तुती. पुढे जर आलं तर या ठिकाणी हे पण झाड बघा, याची उंची बघा. आता हे कमीत कमी एक 12 ते 14 फुटापर्यंत हे एक झाड वाढलं आहे आणि झाडाच्या पानांवरून तुम्ही ओळखलं असेल का हे जांभुळाचं झाड आहे. तर हे जांभुळाचं झाड हे 2 वर्ष वयाचं आहे. याला अजून एकदाही फळ आलेलं नाही, पण यावर्षी आता मात्र याला बहार नक्की येणार आहे. कारण याची जर तुम्ही 2 वर्षामध्ये याची जर वाढ बघितली तर हे बघा, चांगली असं स्टेम, चांगलं जाड अशी काडी तयार झालेली आहे आणि त्याची वाढ चांगली झाली. मी झाडांच्या कटिंगबद्दल जे बोलत होतो, जवळून जर बघितलं, हे बघा, जसं झाड वरती जाईल तर खालच्या फांद्या या सिकेटरनी किंवा जर झाड असतील तर हेक्सा ब्लेडने त्या ठिकाणी कापायच्या आहे. म्हणून झाडाला विशेष एक चांगला आकार येतो, खालच्या फांद्यांमध्ये त्याची ऊर्जा वाया जात नाही, त्याने कीड कमी लागते. तर असं हे जांभळीचं झाड. त्यानंतर इकडे जर बघितलं तर हे चिक्कू आहे. हा चिक्कू साधारण 1 वर्ष वयाचं हे रोप आहे. तर याच्यातही आपण जर बघितलं तर जो पालापाचोळा आहे या कुंडीमध्ये आपण टाकलेला आहे, याला अजून फळ यायला अवकाश आहे. तरी काही कळी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दिसते, पण यावर्षी ती कळी सेट होईल की नाही ही म्हणजे त्यापासून फळ तयार होईल की नाही याची मला शाश्वती वाटत नाही, कारण झाड अजून लहान आहे. ते जसं वाढेल पुढच्या वर्षी मात्र याला कदाचित चांगली फळं लागलेली असतील. त्यानंतर इकडे जर बघितलं तर हा चाफा आहे आणि इथे जर बघितलं तर याला खूप सारे फुलं या ठिकाणी लागले. दररोज पूजेला मी या ठिकाणी या टेरेसवर येऊन ही फुलं घेऊन जात असतो. त्याची कुंडी बघा, कुंडी 22 इंची पॉट, 2 फूट उंचीची आणि 2 फूट व्यासाची, पण झाडाचा पसारा बघा, त्या मोठं असं झाड त्या ठिकाणी पसरलेलं आहे. आणि याला जर बघितलं तर झाडाच्या टोकाला इथे हे बघा, हे आता इथनं त्या झाडाचा बहार फुटेल, त्याला कळ्या येतील, अशा प्रत्येक फांदीच्या शेंड्याला इथे बघितलं, प्रत्येक फांदीच्या शेंड्याला ही अशी कळ्या त्या ठिकाणी बाहेर येतील. याचं जर फूल बघितलं, हे आता सायंकाळ आहे त्याच्यामुळं उमललेलं नाही, पण सकाळी फुलं छान उमललेली असतात आणि याचा छान असा सुगंध त्या ठिकाणी येतो. आता पुढे जर आला तर या ठिकाणी हा सब्जा होता. सब्जा हा तुळशीसारखा दिसणारा आणि आपण ज्यूसमध्ये किंवा सरबतामध्ये वापरतो. तर त्याची ही मूळ खोड आहे, ते आता वाढलं होतं खूप, त्यामुळं कट केलं आणि याला नवीन सब्जा या ठिकाणी फुटलेला आहे. याचे जर पानं चुरगळून वास घेतला तर छान असा वास येतो आणि याच्याकडे मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होता. त्यानंतर हा जर बघितला तर इकडे हे मधुकामिनी आहे. आजच सकाळी याची मी कटिंग केली. हे असं अस्ताव्यस्त वाढलं होतं तर त्याला गोल असा आकार दिला आहे बघा. आणि या ठिकाणी जर बघितलं तर खाली एकही काडी त्या ठिकाणी नाही आहे. साधारण खालची जागा मोकळी ठेवली की जेणेकरून त्या ठिकाणी हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश जाईल. अशी काही शोची जी नदीत डोंगरावर दगडं आढळतात ती मी या ठिकाणी कुंड्यांमध्ये ठेवलेली आहे. तर हे मधुकामिनी, यालाही छान अशी फुलं येतात. याचं फूल जर बघितलं तुम्ही तर हे असं फूल आहे. आत्ता कळ्या त्याला आहेत पण त्या सकाळी उमलतील. तर हे मधुकामिनी, याच्याकडे मधमाशा चांगल्या आकर्षित होतात. या ठिकाणी आता जर तिकडे बघितलं वरती तर एक नळी फिरवलेली आहे आणि त्या नळीला इथे फॉगर लावलेत. हा एक फॉगर आहे, इथे एक फॉगर आहे, तिकडे एक फॉगर आहे. ज्यावेळेस तापमान जास्त होतं
तर त्यावेळेस मोटरच्या साहाय्याने हे फॉगरनी या झाडांवर स्प्रे केला जातो. तापमान नियंत्रित होतं आणि झाडं धुवूनही निघली जातात. त्यानंतर इथे प्रत्येक झाडाला बघा एक ड्रीपची सिस्टीम केलेली मी इथे जर बघितलं असं, इथे बघू शकतात, हे बघू शकतात, ही ड्रीपची सिस्टीम केलेली आहे. तर ज्यावेळेस उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आहे तर ठिबकने असं एक 4 लिटर प्रति तास किंवा 8 लिटर प्रति तासाचे हे ड्रिपर आहेत. छोट्या झाडांना हे निळे ड्रिपर की जे 4 लिटर प्रति तास, आणि मोठ्या झाडांना हे असं जर बघितलं या ठिकाणी मोठ्या झाडांना तर हे हिरवे ड्रिपर आहेत. हिरवे ड्रिपर हे 8 लिटर प्रति तास या वेगाने पाणी त्या ठिकाणी सोडतात. असं माझं हे टेरेस गार्डन आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या कुंड्या भरल्या जातात त्यात मातीचा वापर शक्यतो मी करतच नाही. घरामध्ये जो ओला कचरा निघतो, बायोडिग्रेडेबल विघटनशील कचरा, त्याच्यापासून एक कंपोस्ट खत चांगलं तयार केलं जातं. त्याचाही व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे चॅनलवर. तर ते कंपोस्ट या ठिकाणी भरलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉटिंग मिक्स बनवलं जातं. त्या पॉटिंग मिक्समध्ये गांडूळ खत, निंबोळी पावडर, प्रोम फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि पुढे मासळी पावडर असे घटक त्या ठिकाणी टाकले जातात. तर ते टाकून ते भरलं जातं. दररोज हा गार्डन झाडल्यानंतर जो पालापाचोळा काळी कचरा निघतो तर त्याचे तुकडे करून शक्यतो ते त्या ठिकाणी त्या कुंडीमध्ये टाकले जातात. त्याचं मल्चिंग केलं जातं. जी कीड नियंत्रण करायची त्याच्यासाठी आत्ताच तुम्ही बघितलं मी काही सापळे लावलेले आहे. तर या सापळ्यामध्ये आपण पहिले प्रकाश सापळा बघितला, त्याच्यानंतर दुसरा कामगंध सापळा बघितला, आणि तिसरं कधी कधी जर किडीचं रस शोषक किडींचं प्रमाण मोठं असेल तर मी त्या ठिकाणी पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरतो. याला जर पाणी देण्यासाठी मी ड्रीप सिस्टीम केलेली, फॉगर सिस्टीम केलेली. तर असा हा छान असं गार्डन या ठिकाणी तयार झालं आहे. या गार्डनमध्ये सकाळी जर तुम्ही आलात तर खूप सारे पक्षी हे या ठिकाणी फळं खायला येत असतात, फुलांचा मध प्यायला, रस प्यायला येत असतात. प्रत्येक झाडावर सकाळी, आता सूर्यास्त झालेला आहे त्यामुळे मधमाशी दिसत नाही, पण सकाळी जर आलं तर सकाळी सूर्योदय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मधमाशा, आईस्क्रीम वेल असेल, स्टार फ्रूट असेल, त्याच्यानंतर इथे चाफा असेल, मधुकामिनी असेल, तुमचा सब्जा असेल, अशा विविध प्रकारच्या फुलझाडांवर, फळझाडांवर त्या मधमाशा येतात आणि काम करतात. पक्ष्यांनी त्या ठिकाणी चांगली घरटी या गार्डनमध्ये केलेली आहे. तर असं टेरेस गार्डन आहे. आता पुढच्या याच्यात आपण काय करणार आहे की माझ्या खाली, घराच्या खाली पोर्चच्या वरती जो जागा आहे तिथे काही थोडंसं गार्डन आहे, आणि खाली पोर्चमध्ये आणि घराच्या समोर काही जागा आहे तिथे काही झाडं लावलेली, तर ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता या ठिकाणी हा आपला पोर्चवर जी जागा आहे तिथे काही ग्रो बॅगमध्ये झाडं लावलेली आहेत. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, शेवंती आहे, जास्वंद आहे, अबोली आहे, त्यानंतर निशिगंध आहे, हा स्नेक प्लांट आहे, तर गुलाब आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, हे ओव्याचं झाड आहे, तुळस आहे, त्यानंतर हे लिंबाचं झाड आहे. त्याबद्दल माहिती मी थोड्या वेळाने सांगतो. आणि हा वरनं आपण जो वेल बघितला होता, आईस्क्रीम वेल, आणि त्या बाजूला जो पॅशन फ्रूटचा वेल आहे ते त्या ठिकाणी दिसतात. वरती जर बघितलं तर हे बघा, हे झाडं आपल्याला आपण थोड्या वेळापूर्वी जे बघितले ते या ठिकाणी दिसत आहेत. तसंच या ठिकाणी जर बघितलं तर हा गवती चहा आहे, त्याच्यानंतर हे इन्शुलिनचं झाड आहे, त्याला मधुमेहाचं झाड, अबोली आहे, आणि तिकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी पपई आहे. त्याची माहिती मी आता तुम्हाला देतो. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जे बघतोय ते एक पपईचं झाड आहे, आणि जर बघितलं तर एवढ्या छोट्याशा जागेत बोळीमध्ये हे पपईचं झाड आलेलं आहे. तर याला जर वरती बघितलं तर भरपूर साऱ्या, जवळजवळ 30-40 पपया या लागलेल्या आहेत, आणि चांगल्या मोठ्या साईजच्या होत आहेत. आता त्यातील काही पिकायला सुरुवात झालेली आहे. तर याचं वैशिष्ट्य असं की हे जर पपईचं झाड यावेळेस फळ देऊन हे जरी मेलं तरी त्या ठिकाणी बिया पडलेल्या असल्यामुळं दुसरं झाड पुढच्या वेळी पावसाळ्यानंतर आपोआप उगवतं. तर यातून असं चांगल्या पपया या ठिकाणी आम्हाला मिळतात. दुसरे पुढं जे आहे या ठिकाणी, तर ही हळद आहे, आपली पिवळी हळद. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही जर हळद आहे वर्षातून एकदा या ठिकाणी निघते, आणि एक चांगली टोकरभर हळद एवढ्या जागेत वाढते. तिच्यातले थोडेफार कंद हे जमिनीतच राहिले तर पुढच्या वर्षी परत ती फुटते आणि परत तिची वाढ होते.
मी आता तुम्हाला माझ्या घराच्या समोर आणि पोर्चमध्ये जे झाडं आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकतात की हा जो वेल आपण वरनं बघितला होता, तर हा पॅशन फ्रूटचा वेल आहे. त्याला रसनाचं फळ असं म्हटलं जातं. तर खालनं हा जवळ दुसऱ्या मजल्यावर आपण नेलेला आहे आणि तिथं त्याचा वेल आपण त्या मांडवावर पसरवलेला आहे. तर हा पॅशन फ्रूट वेल. त्यानंतर इथे काही दुसरी झाडं आहेत. तर ही सदाफुलीचे झाडं आहेत. गुलाबी सदाफुली, पांढरी सदाफुली, तुळस आहे, कृष्ण तुळस. त्यानंतर इकडे जर पाहिलं हे तर खाऊचं पान आहे. चांगला वेल वाढलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर इथे सगळे वरती हे काही शोची झाडं लावलेली आहेत. तर कुंड्यांमध्ये मनी प्लॅन्ट आहे, पर्पल ऑक्झॅलिस आहे. त्यानंतर बरेचसे या ठिकाणी आपण एक बघू शकतो. हे एक शोचं झाड आहे. आणि इथे हा जो वेल आहे हा आईस्क्रीम वेल, त्याला कोरल वाईन असं म्हटलं जातं. मधमाशीसाठी हा चांगला आहे. आपण हा वरनं बघितला होता, तर तोही असा खालनं वरपर्यंत नेलेला आहे. तर या ठिकाणी असं चांगला हा वेल त्या ठिकाणी पसरलेला आहे आणि मांडवापर्यंत गेलेला आहे. आता या ठिकाणी जे बघतायत हे कागदी लिंबाचं झाड आहे आणि याला वर्षभर चांगली फळे लागलेली असतात. तर याच्यावर तुम्ही बघतात की आता चिमणी त्या ठिकाणी दिसत असेल उडताना. तर इथे चिमण्यांची 3-4 घरं आहे, त्यांचा आवाज येतो आहे आणि छान अशी घरं त्यांनी या ठिकाणी केली. त्यांनी तिथे त्यांची छोटी पिल्लं आहेत. तर अशी 3 ते 4 घरं या एवढ्या झाडामध्ये आहेत. हे झाड साधारण 7 ते 8 वर्षाचं आहे आणि आपण केलेल्या खत नियोजनामुळे याचं खोड चांगलं असं मजबूत झालेलं आहे. एवढं असं जाड झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा आपला लाल कलरचा चाफा आहे. तर हाही या ठिकाणी आहे. तर अजून आतमध्ये जे काही झाडं आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं काही झाडं या ठिकाणी दिसतील. तर हे एक नारळाला आमच्या इथे कोंब आला होता. तर तो कोंब आलेला नारळ सहज म्हणून या कुंडीत लावून दिला आणि त्यापासून चांगलं असं नारळाचं रोप तयार झालं आहे. हे गिफ्ट आलेलं जे आहे ख्रिसमस ट्री, ते या ठिकाणी दरवाजाच्या समोर कुंडीत लावलेलं आहे. एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे. ही तुळस आहे त्यामध्ये. त्यानंतर हे काही शोची झाडं आहे. आत्ताच काल परवा मी एक ऑल स्पायसेस नावाचं मसाल्याचं एक झाड या ठिकाणी आणलं आहे, त्याचं रोप आहे. त्याच्यानंतर हे लाल करवंदाचं रोप आहे. हे आळू आहेत. आळूची पानं बघा, जर ती कुंडी बघितली तर किती छोटी आहे आणि त्या छोट्या कुंडीमध्ये अशी चांगले मोठ्या आकाराची आळूची पानं या ठिकाणी तयार होतात. तर हे खाण्यासाठी वापरता येतात. हे काही शोची झाडं आहे. त्यानंतर इथे ब्रह्मकमळ आहे. तर या ब्रह्मकमळाला ही चांगले 2 कुंड्यांमध्ये लावलेले आहेत. चांगले फुलं त्या ठिकाणी लागतात. वरती जर बघितलं तर ही सगळी शोची झाडं आहेत या ठिकाणी. मग सांगितल्याप्रमाणे या हँगिंग पॉटमध्ये मनी प्लॅन्ट आहे, इतर शोची झाडं आहेत अशी. त्यानंतर इथे आमच्याकडे एक विशेष असं एक झाड या ठिकाणी आहे. तर हे एक वडाचं झाड आहे आणि हे वडाचं झाड लावून साधारण 12 ते 13 वर्ष झालेले. पहिले ते ड्रममध्ये होतं, आता बादलीत लावलेलं आहे. खूप छोटं झाड आहे. जर बघितलं तर या ठिकाणी काय केलं आहे की त्या वडाच्या झाडाला दरवर्षी त्याला त्या कुंडीतून बाहेर काढून, त्या बादलीतून बाहेर काढून त्या ठिकाणी त्याची जास्तीची मुळं ही तोडली जातात आणि पुन्हा ते त्या ठिकाणी टाकलं जातं. तर अशा प्रकारे छान असं बोन्सायसारखं हे झाड, याचं वय 10 ते 12 वर्ष आहे, या ठिकाणी तयार झालेले. याला पारंब्याही फुटतात, पानंही भरपूर येतात, फांद्या. पण वर्षातून 2दा याची चांगली छाटणी केली जाते आणि परत मुळं ही मोकळी करून ते त्या ठिकाणी टाकलं जातं आणि हे वट सावित्री पौर्णिमेला याचीच पूजा केली जाते. हा मनी प्लॅन्ट आहे. तर अशा प्रकारे ही झाडं या ठिकाणी आहेत. तर आपल्याला हे माझे गार्डन आवडले असेल, माझा बगीचा आवडला असेल, तर माझा भूमी बायोऑर्गॅनिक्स हा जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.